तर जसं की काही दिवसांपूर्वी मी गेले होते मॅचेसला आणि मी तिथला माझा संपूर्ण अनुभव आणि सगळ्या गोष्टी कशा गेल्या हे तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमधून. हॅलो गाईज, दिस इज मी. माझी बॅग घेऊन माझ्या स्पोर्ट्स फ्रेंड्सला म्हणजेच माझ्या सॉफ्ट टेनिस फॅमिलीला चीअर करायला निघालेली आणि मनात एक एक्साइटमेंट आणि थोडी नर्वसनेसही होती. कारण खरं सांगायचं तर इट वॉज माय फर्स्ट टाईम गोईंग टू मॅचेस ऑल अलोन आणि त्या पहिल्या पावलातच एक वेगळा कॉन्फिडन्सही होता. मग रस्त्यात लागलेला हा घाट बघत धुळेमुळे चेहरा खराब होऊ नये म्हणून मास्क लावून मी समोरचे हे रस्त्याचे दृश्य बघतच होते. तेवढ्यात उंच डोंगरावर दिसणारं जेजुरीचं मंदिर दिसलं आणि असं वाटलं की कोणीतरी वरून मला ब्लेस करत आहे. मग दुरूनच बसमधून पाया पडले आणि तो मोमेंट खूप प्युअर वाटला. आणि पुढच्या क्षणी या क्यूट आणि काइंड आजींनी मला खायला चिक्की दिली आणि त्या छोट्याच्या जेस्चरमुळे मला असं वाटलं की प्रवासातही युनिवर्स आपल्याला छोटे छोटे प्रेमाचे सिग्नल्स देत असतं. आणि फायनली मी माझ्या डेस्टिनेशनला म्हणजेच बारामतीला पोहोचले आणि बसस्टँड इतकं भारी की असं वाटत होतं बघतच राहावं. मग आजच्या स्टेप्सही पूर्ण झालेल्या नव्हत्या म्हणून माझ्या 2 पायांचा सहारा घेत माझ्या मेन डेस्टिनेशनला चालायला सुरुवात केली आणि चालताना मनातलं एक्साइटमेंट लिटरली वाढतच होतं. आणि फायनली जेव्हा बारामतीच्या क्रीडा संकुलसमोर पोहोचले तेव्हा असं वाटलं की हा तोच मोमेंट आहे ज्याची मी कित्येक दिवस झाले वाट बघत होते. आणि दिस वॉज माय फ्रेंड रनिंग टुवर्ड्स मी फुल ऑफ हॅपीनेस. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावरचा तो स्माईल काय सांगू. मग फ्रेश होऊन ग्राउंडवर गेले. तिथे मुलं मस्तपैकी प्रॅक्टिस करत होती आणि त्यांच्या त्या मुवमेंटमधला डेडिकेशन अगदी इन्स्पायरिंग वाटत होता. आणि खूप महिन्यानंतर माझे फ्रेंड्स आणि स्पोर्ट्समेट दिसले आणि ऑनेस्टली त्यांना बघून मन अगदी भरून आलं. बाकी व्लॉग जास्त लांब होईल म्हणून उरलेलं सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.